जिल्हा हा पूर्ण देशामध्ये दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो। आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व शेतकरी पारंपरिक पद्धतीने पिकं घेतात। त्यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, उडीद असेल, या पिकातून मिळणारा जो नफा आहे तो अत्यंत कमी आहे। त्यामुळे आम्ही आमच्या पूर्ण जो क्षेत्र आहे त्यापैकी 1 हेक्टर क्षेत्रावर केळी लागवड करण्याचा गेल्या वर्षी निर्णय घेतला। गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आम्ही 1 हेक्टरवर केळी लागवड केलेली आहे। त्या केळी लागवडीतून आम्हाला चांगला नफा मिळेल असं अपेक्षित आहे। सर्वसाधारणपणे आम्हाला 1 हेक्टर केळी लागवडीसाठी 3000 रुपयांची लागवड केलेली आहे आणि त्या लागवडीतून आम्हाला साधारणतः 100 टन माल हा अपेक्षित आहे। त्याचबरोबर केळी लागवडीसाठी येणारा खर्च, आम्ही G9 या कंपनीची टिश्यू कल्चरची रोपं ही कोल्हापूरहून आणलेली होती। त्यासाठी सर्वसाधारणपणे आम्हाला 13 ते 14 रुपयाचा प्रति रोप खर्च आलेला होता। तो खर्च आणि इतर मजुरीचा खर्च, शेणखताचा खर्च असा एकंदरीत जर विचार केला तर 4 ते 4.5 लाखाचा खर्च या 1 हेक्टर क्षेत्रासाठी आम्हाला आलेला आहे। यातून मिळणारे जे उत्पादन आहे त्याचा जर विचार केला तर आता सध्याला आमच्या बागेमध्ये 300 ते 350 झाडं केळीची ही कटिंगसाठी आलेली आहेत। त्यातून आम्हाला साधारणपणे 15 ते 20 टन माल निघेल अशी अपेक्षा आहे आणि हा जो माल आहे तो आम्ही बाहेरच्या देशामध्ये पाठवण्याचं ठरवलेलं आहे। तशी आमची बुकिंग झालेली आहे। रशियासाठी हा माल जाणार आहे आणि या मालासाठी साधारणपणे आम्हाला 23 रुपये किलो याप्रमाणे दर मिळालेला आहे। तर सर्व शेतकऱ्यांना मी एकच विनंती करेल की आपल्या परिसरात असणारे जे शेतकरी आहेत त्यांनी नवनवीन पद्धतीचा वापर करून आपली आर्थिक स्थिती चांगली करण्याचा प्रयत्न केलेला आहे। केळीसाठी आपलं जे कृषी विभाग आहे त्या कृषी विभागातून सुद्धा आपल्याला अनुदान मिळतं। तर सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करेल की केळी या पिकाचं तुम्ही उत्पादन घेऊन स्वतःची आर्थिक परिस्थिती मजबूत करावी।